चला आज आपण काय शिकणार आहोत तर प्रिपोजिशन आज आपण शिकणार आहोत. तर प्रिपोजिशन कशाला म्हणतात? अ प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट शो द रिलेशन बिटवीन अ नाउन अँड प्रोनाउन अँड सम अदर वर्ड्स. बघा प्रिपोजिशन म्हणतात कुणाला म्हणतात? हा वर्ड आहे दॅट शो काय करतो? शो करतो. काय करतो? शो करतो द रिलेशन. काय शो करतो? द रिलेशन शो करतो बिटवीन अ नाउन अ प्रोनाउन अँड सम अदर वर्ड्स. बघा अ प्रिपोजिशन इज अ वर्ड. प्रिपोजिशन हा एक काय आहे? वर्ड आहे दॅट शो. तो काहीतरी शो करतो. काय शो करतोय? द रिलेशन. रिलेशन शो करतो बिटवीन अ नाउन और अ प्रोनाउन. दोघांच्या मध्ये असणारा रिलेशन शो करतोय. कोण? प्रिपोजिशन. संबंध शो करतोय कोणामधला? द नाउन आणि प्रोनाउन अँड सम अदर वर्ड्स. बघा वाक्यातच सांगतंय अ प्रिपोजिशन इज वर्ड दॅट शो द रिलेशन. रिलेशन काय करतोय? प्रिपोजिशन शो करतोय. काय शो करतोय? रिलेशन शो करतोय. द रिलेशन बिटवीन नाउन अँड प्रोनाउन. आता नाउन बघितलं आपण. एखाद्या वस्तू किंवा ठिकाणाला दिलेले नाव म्हणजे काय असतं? नाउन असतं. तर प्रोनाउन म्हणजे काय? नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? प्रोनाउन म्हणतात. जसं की राम हा खूप छान आहे. राम हा खूप उंच आहे. राम हा हुशार आहे. प्रत्येक वेळेला राम राम नाव घ्यायचंय का? नाही. तो खूप हुशार आहे. तो खूप चांगला आहे. तो हुशार आहे. तो टॅलेंटेड आहे. सगळं 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 तिथं आपण तो शब्द वापरतो म्हणजे काय वापरतो? प्रोनाउन वापरतो. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? प्रोनाउनचा वापर करतो. तर प्रिपोजिशन काय सांगते की नाउन आणि प्रोनाउन, नाउन अँड प्रोनाउन बिटवीन सम अदर वर्ड्स इन अ सेंटेन्स. बघा अ प्रिपोजिशन इज अ वर्ड दॅट A preposition is a word that show the relation. हा काय दाखवतोय? रिलेशन दाखवतोय कुणामधलं? बिटवीन नाउन अँड प्रोनाउन अँड सम अदर वर्ड्स इन अ सेंटेन्स. जो वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवण्यासाठी वापरला जातो. वाक्यातील इतर शब्दांशी कोणता संबंध आहे हे दर्शवण्यासाठी जे वापरतात त्याला काय म्हणतात? तर त्याला प्रिपोजिशन असे म्हणतात. आपल्या भाषेमध्ये जे वाक्यातील इतर शब्दांशी कोणता संबंध आहे हे दर्शवण्यासाठी किंवा काय संबंध आहे हे दर्शवण्यासाठी वापरले जाते त्याला काय म्हणतात? त्याला प्रिपोजिशन असे म्हणतात. आता उदाहरणार्थ नाम असेल, सर्वनाम असेल, क्रियापद असेल, बरोबर. हे संबंध स्थान, वेळ, दिशा किंवा इतर प्रकारे दर्शवले जातात. आता हे जे संबंध आहेत ते कसे दर्शवले जातात? तर हे संबंध स्थान कुठल्या स्थानी आहे, कुठे आहे, कुठल्या वेळी मिळेल, कुठल्या दिशेला होता किंवा इतर प्रकारे कुठलाही दुसरा प्रकार असू शकतो. हे दर्शवण्यासाठी काय वापरतात? तर प्रिपोजिशन वापरले जाते. आता इथेच वापरले ना बिटवीन. इथे वापरलंय ना. काय वापरलंय? बिटवीन म्हणजे संबंध दाखवलाय. या दोघांना वाक्य जोडण्यासाठी रिलेशन बिटवीन दोघांच्या मध्ये नाउन अँड प्रोनाउन ह्याला काय म्हणतात? तर ह्याला प्रिपोजिशन असे म्हणतात. जे वाक्यातील इतर शब्दांशी काय म्हणतात? जो वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवण्यासाठी वापरला जातो. काय दर्शवायचा आहे? संबंध दर्शवायचा आहे. त्यासाठी वापरले जाते. त्याला काय म्हणतात? तर त्याला प्रिपोजिशन असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? तर त्याला प्रिपोजिशन असे म्हणतात. नेक्स्ट अ प्रिपोजिशन इज अ प्लेस बिफोर नाउन अँड प्रोनाउन. काय? अ प्रिपोजिशन इज प्लेस बिफोर अ नाउन अ प्रोनाउन. अ प्रिपोजिशन इज अ प्लेस. प्रिपोजिशनचं ठिकाण काय आहे? बिफोर अ नाउन अँड प्रोनाउन. पूर्वी. नाउन अँड प्रोनाउनच्या पूर्वी. आता तुम्हाला दाखवलंय बघा अंडर. अंडर
च्या आत. मांजर बॉक्सच्या आत आहे. आपली मांजर तशीच असते ना घरातली, कुठेही कशाच्याही आत जाऊन बसते. मग काय म्हणणार आहे आपण? अंडर. आतमध्ये गेली ना ती. बॉक्स तिच्या वर आहे आणि ती आतमध्ये. नेक्स्ट टू. बॉक्सच्या एकदम जवळ आहे बघा ते. नेक्स्ट टू. कधी कधी बॉक्सवर पण जाऊन बसते, पण आता माझ्या शेजारी बॉक्सवर कोण बसलंय? पॅरो बसलाय. बरोबर? पॅरो आहे ना. ऑन. बॉक्सच्या वर. कधी कधी मांजर पण आपली बॉक्सच्या कुठे असते? वर बसलेली असते. त्याला काय म्हणायचं? ऑन. काय म्हणायचं? ऑन. अंडर आहे. बॉक्सच्या आतमध्ये गेली की काय म्हणायचं? अंडर. नेक्स्ट टू. त्याच्यात थोडीशी बॉक्स पासून थोडीशी लांब. नेक्स्ट टू. बिटवीन. आता बघा स्पॅरो दोघांच्या मध्ये अडकली. स्पॅरो दोघांच्या मध्ये, म्हणजे दोन बॉक्सच्या मध्ये कोण आहे? स्पॅरो. म्हणून काय म्हणतो आपण? बिटवीन. दोघांच्या मध्ये. जसं की नाउन अँड प्रोनाउन. बिटवीन वापरलं. बिटवीन नाउन अँड प्रोनाउन म्हणजे नाउन अँड प्रोनाउनच्या मध्ये. किंवा बघा ना स्पॅरो कुठे आहे? दोघांच्या मध्ये. बाय. बघा एकदम जवळ आहे ना. प्रिपोजिशन ऑफ प्लेस, टाइप अँड एक्झाम्पल. मी तुम्हाला टाइप पण सांगते आणि त्याचे एक्झाम्पल पण सांगते की बाबा प्रिपोजिशन कुठले आहे. इन फ्रंट ऑफ आहे ना. बघा बॉक्सच्या एकदम जवळ चिटकून बसलेली आहे. इन फ्रंट ऑफ. हिथं कुठे बसली? स्पॅरो वर. हिथं कुठे आहे? दोघांच्या मध्ये. हिथं कुठे आहे? अंडर आहे. हिथं कुठे आहे? नेक्स्ट टू आहे. हिथं ऑन आहे. हिथं इन फ्रंट ऑफ आहे. इन फ्रंट ऑफ. इन बॉक्सच्या आतमध्ये. इन. आता बॉक्सच तिने इथं आपल्या अंगावर घेतलाय. इथं बॉक्सच्या वर जाऊन उभा राहिली तर इथं काय केलंय? बॉक्सच्या आतमध्येच गेलेलं आहे. बरोबर आहे. इन. आता इथं बाय आहे. बॉक्सच्या जवळ बसली. आता ओव्हर. बॉक्स वरन चालली. बरोबर. बॉक्स वरून चालली ना. मग ही कोण आहे? स्पॅरो आहे. आता तर बॉक्सच्या बॅक साईडला जाऊन बसली आहे मांजर. म्हणजे कुठे? बिहाइंड. बॉक्सच्या कुठे? बिहाइंड साईडला. बघा अंडर आहे म्हणजे मांजरीने काय केलंय की स्वतःला त्या बॉक्स खाली, म्हणजे मांजर आतमध्ये, बॉक्स तिच्या वर आहे म्हणून अंडर आहे. नेक्स्ट टू सांगितले म्हणजे बॉक्सच्या एकदम जवळ आहे. ऑन आहे. बॉक्सच्या वर आहे. इन फ्रंट ऑफ आहे. इन आहे. आतमध्ये गेली पार मांजर. आता बॉक्सच्या आत जाऊन बसली. कुठल्याही खेळणं असेल आपण बाहेर टाकतो का नाही तर बॉक्स मध्ये भरायला होतो. म्हणजे इन. कुठली पण गोष्ट आपण काय म्हणतो? इन करा म्हणजे आतमध्ये भरा. बिहाइंड आहे म्हणजे कुठे? बॅक साईडला. मांजर बॉक्सच्या बॅक साईडला काय झाली? लपली. बिहाइंड आहे. ओव्हर आहे. बॉक्सच्या वरून चालली आणि बाय. नेक्स्ट स्लाइड काय सांगते? कॉमन प्रिपोजिशन आहेत काय? कॉमनली आपण यूज करू शकतो. म्हणजे ते प्रिपोजिशन आहेत आपण त्यांचा वापर सहज करतो पण आपल्याला माहित नाही की त्यांना काय म्हणतात. तर प्रिपोजिशन असे म्हणतात. कॉमनली म्हणजे सामान्यपणे त्याचा वापर करतो. इन सहज वाक्यामध्ये असतं. इन. फॉर. ऍट 6 o'clock. करेक्ट. 6 o'clock. फ्रॉम. विथ. टू. आफ्टर. बघा इन पहिलं कॉमनली यूज काय केलं जातं? तर इन यूज केलं जातं. काय यूज केलं जातं? इन. इन आहे. फॉर. ऍट. फ्रॉम. विथ. विथ. टू. आफ्टर. अक्रॉस. अमंग. बिफोर. बिसाइड. ड्युरिंग. From. Inside. Near. Of. Towards. Towards. Up. With. Are. Some. बघा सम म्हणजे हे काय? कॉमन प्रिपोजिशन आहेत. सहजपणे हे प्रिपोजिशन आपण काय करतो तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो किंवा बुक्स मध्ये सहजपणे हे प्रिपोजिशन दिलेले असतात पण आपल्याला माहित नसतं की हे काय आहे. तर प्रिपोजिशन आहे. इन. फ्रॉम. ऍट. बघा पहिलं काय? इन. फ्रॉम. ऍट.
फ्रॉम, आता इथं फॉर अँड फ्रॉम आहे, विथ, टू, आफ्टर, अक्रॉस, अमंग, बिफोर, बिसाइड, ड्युरिंग, फ्रॉम, इनसाइड, नियर, ऑफ, टुवर्ड्स, अप, विथ, आर. बघा एवढेच काय असतात की कॉमन प्रिपोजिशन आहेत. कसले प्रिपोजिशन आहेत तर कॉमन प्रिपोजिशन आहेत की जे आपण काय करतो सहज वापरले जातात किंवा कॉमनली आपण हे पुस्तकामध्ये पण आपले असतात, पण आपल्याला माहित नसतं की हे काय आहेत, प्रिपोजिशन आहेत. इनसाइड कोण बसलंय, नियर कोण आहे तुमच्या, अप कोण आहे, विथ कोण आहे, इनसाइडला कोण आहे, बिसाइडला कोण आहे, बिफोर काय झालं बघू नये, एखादी गोष्ट बिफोर झाली किंवा आफ्टर झाली, बिसाइड काय आहे, इनसाइडला कोण आहे, नियर कोण तुमच्या बसलेला आहे, विथ, विथ कोण आहे, आफ्टर काय आहे, अक्रॉस काय आहे, ऍट, सहज म्हणता ऍट 6 o'clock, ऍट, हे ऍट हे पण काय आहे, एक प्रिपोजिशनच आहे. नेक्स्ट बघा आता मराठीमध्ये बघू, अबोव. अबोव म्हणजे काय असतं तर वर, एखादी गोष्ट असते की अबोव, अबोव म्हणजे काय वर, टेबलावर माझा पेन आहे अबोव, टेबलावर माझं पुस्तक आहे अबोव. आफ्टर, एखादी गोष्ट मी नंतर करते, मी माझा अभ्यास नंतर करते, आफ्टर. बरोबर, पहिल्यांदा मी काय करते जेवते, त्याच्यानंतर मी काय करते माझा अभ्यास करते, नंतर, नंतर, आफ्टर. ऍज, सारखा, कोणतरी आहे बाबा सारखा आहे, ऍज वापरलं जातं. सिमिलर काहीतरी गोष्ट असेल तिथं आपण काय वापरतो तर ऍज वापरतो. ऍट, ठिकाण, ऍट काय करतो त्या ठिकाणी, बरोबर ऍट. बिफोर, बिफोर म्हणजे काय येतं पूर्वी, बिफोरचा अर्थ काय होतो पूर्वी. बिलो म्हणजे काय खाली, बिलोचा अर्थ काय खाली. आता टेबला खाली मांजर आहे, ऑन बिलो, खाली आहे ना, टेबला खाली मांजर आहे. अबोव म्हणजे वर, टेबला वर मांजर आहे. आफ्टर नंतर, म्हणजे मला एखादं काम करायचंय, आता समजा मला जेवण करायचंय किंवा मला स्वयंपाक करायचंय तर ब्रेक नंतर, आफ्टर. ऍज म्हणजे सारखा, ऍट म्हणजे ठिकाण, बिफोर म्हणजे पूर्वी. इथं काय ऑफ म्हणजे चा, ऑफ म्हणजे चा. ऑफचा अर्थ काय असतो तर ऑफचा अर्थ काय होतो इथं चा, ऑफचा अर्थ काय होतो चा. ऑन म्हणजे काय वर, ऑन. अपोजिट म्हणजे काय विरुद्ध, अपोजिटचा अर्थ काय होतो विरुद्ध, कुठल्या पण ठिकाणी काय असतं विरुद्ध. आउट, आउट म्हणजे काय बाहेर. आता मांजर बॉक्सच्या बाहेर आली म्हणजे काय आउट. ओव्हर, ओव्हर म्हणजे काय वर. आणि नियर, नियर म्हणजे काय जवळ. एखादी गोष्ट खूपच आपल्या काय असते जवळ असते तेव्हा आपण काय प्रिपोजिशन वापरतो तर नियर. एखादी गोष्ट वर असते तेव्हा आपण काय प्रिपोजिशन वापरतो तर ओव्हर. एखादी गोष्ट बाहेर असते आउट, माझ्या हाताच्या बाहेर आउट. अपोजिट म्हणजे आपल्या विरुद्ध साईडला एखादी गोष्ट असते आपण काय म्हणतो अपोजिट. वर, वरला आपण काय म्हणतात ऑन. ऑफ म्हणजे चा, ऑफ म्हणजे चा. बिलो म्हणजे खाली. बिफोर म्हणजे पूर्वी. ऍट म्हणजे ठिकाण. ऍज म्हणजे सारखा. आफ्टर म्हणजे नंतर. आणि अबोव म्हणजे काय वर. नेक्स्ट काय कॉमन प्रिपोजिशन ऑफ प्लेस. कॉमन प्रिपोजिशन ऑफ प्लेस. आता प्रिपोजिशन आहे पण कसं आहे प्लेस. Indirect where something is or happens. Indirect where something is or happens. Place साठी above, across, against, around, at, behind, below, between, in, on. ही काय येतली सगळी प्लेस आहे. प्लेस म्हणजे काय असतं ठिकाण. बरोबर. एखादं ठिकाण कसं आहे, कुणाच्या मध्ये आहे
त्याच्या बॅक साईडला आहे का फ्रंट साईडला आहे, बिलो आहे, इन आहे का ऑन आहे, ॲबो आहे काय क्रॉस आहे, कसं आहे, एखादं ठिकाण कुठल्या ठिकाणी आहे हे सांगण्यासाठी आपण हे सर्वांचा काय करतो, ह्या प्रिपोजिशनचा आपण काय करतो, वापर करतो. जसं दोघांच्या मध्ये आहे तर आपण बिटवीन वापरतो. एखादं ठिकाण दोघांच्या मध्ये आहे तर काय वापरतो, बिटवीन. ऑन म्हणजे वर, वर आहे का खाली आहे, कुठल्या साईडला आहे. द पार्क इज लोकेटेड बिटवीन. बघा द पार्क काय सांगितलं, द पार्क इज लोकेटेड. पार्कचं लोकेशन कुठं आहे, बिटवीन द लायब्ररी अँड द स्कूल. द लायब्ररी अँड द स्कूल. एखादं ठिकाण आहे ते दोघांच्या मध्ये आहे हे दर्शवण्यासाठी काय वापरतात, तर बिटवीन. पण ठिकाण दर्शवतोय ना, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, प्लेस म्हणतो. काय म्हणतो आपण, प्लेस म्हणतो. काय म्हणतो, प्लेस. एखादं ठिकाण दर्शवतोय त्याला काय म्हणतात, त्याला प्लेस असे म्हणतात. आता बघा द पार्क इज लोकेटेड. आता पार्कचं ठिकाण सांगितलंय बरोबर. एखादं सभागृह आहे, तुपे नाट्य सभागृह होतं कुठं आहे, हडपसरमध्ये. हडपसरमध्ये कुठं आहे, असा प्रश्न विचारतात ना, हडपसरमध्ये पण कुठं आहे, कुठे आहे, कुणाच्या मध्ये आहे. तर आपण काय सांगतो, एस.एन. जोशी कॉलेजच्या पुढे थोडंसं अलीगड साईडला आहे बरोबर. किंवा भाजी मंडईच्या ह्याच्या मधल्या साईडला पण आहे, बिटवीन. भाजी मंडईपासून थोडंसं आतमध्ये या आणि इकडून साईडने या, दोघांच्या मध्ये आहे. त्याचं काय झालंय, बिटवीन काय झालं, त्याचं लोकेशन सांगत आहे. कॉमन प्रिपोजिशन ऑफ टाइम. टाइम सांगायचं आहे मला, वेळ सांगायची. काय सांगायची, वेळ. आता मी ठिकाण सांगितलं, ह्या ठिकाणी आहे, ठिकाणासाठी मी सांगितलं मला काय ॲबो लागतो, अक्रॉस आहे, अगेन्स्ट आहे, अराउंड आहे, ऍट आहे, बिहाइंड आहे, बिलो आहे, बिटवीन आहे, इन आहे, ऑन आहे. या सर्वांसाठी काय वापरलं जातं, तर प्रिपोजिशन ऑफ प्लेस वापरलं जातं. प्रिपोजिशन ऑफ प्लेस वापरलं जातं. आता मी काय करते, अ कॉमन प्रिपोजिशन ऑफ टाइम. टाइम आहे, टाइम म्हणजे काय रे, वेळ दर्शवण्यासाठी मला काय करायचंय, तर प्रिपोजिशन वापरायचं. एखादी वेळ आहे, स्पेसिफाय वेन समथिंग अक्रॉस. एखादं ठिकाण, एखादी वेळ मला दर्शवण्यासाठी काय करायचंय, वापरायचं. आफ्टरला येणारे, अराउंडला येणारे, ऍटला येणारे, बिफोरला येणारे, बाय आहे, ड्युरिंग आहे, फॉर आहे, इन आहे, ऑन आहे आणि सिन्स आहे. ही सगळी काय दर्शवतात, तर ही सगळी दर्शवतात टाइम. हे सगळं काय दर्शवतात, तर टाइम दर्शवतात. ही जर घेतली तर ही काय दर्शवतात, माझं ठिकाण दर्शवतात. जर हे घेतलं तर मी काय दर्शवते, तर वेळ दर्शवते. की मी आफ्टरला यायचंय, मी अराउंड मध्ये आहे, मी एट आहे, मी बिफोर आहे, मी बाय आहे, मी ड्युरिंग आहे, फॉर आहे, इन आहे, ऑन आहे, सिन्स आहे. वी स्टेड इनडोर्स ड्युरिंग द स्टॉर्म. ड्युरिंग. इथं काय वापरलं, दोघांच्या मध्ये. इथं काय वापरलं, ड्युरिंग. बघ आता मे महिना चालू आहे, तर मे महिन्यामध्ये कधी पाऊस बघितलाय का नाही, पण आता पाऊस पडतोय बरोबर. ड्युरिंग. कॉमन प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन अँड मुवमेंट. काय दाखवते, कॉमन प्रिपोजिशन डायरेक्शन दाखवते आणि मुवमेंट दाखवते. शो डायरेक्शन अँड मुवमेंट. वन प्लेस टू अनदर प्लेस. एका प्लेसवरून दुसऱ्या ठिकाणी जायचंय, आपण गुगल मॅप लावून जातो बरोबर. म्हणजे ते काय दाखवतं, प्रिपोजिशन आपल्याला डायरेक्शन दाखवतं. कुठल्या डायरेक्शनला जायचंय, मला इथं लोणावळ्याला जायचंय, तर कसं जाणार आहे मी, बाईकने जाणार आहे, बसने जाणार आहे, जेनीने जाणार आहे, त्याचं मी लोकेशन लावणार आहे. ते मला काय दाखवतंय, डायरेक्शन दाखवतंय बरोबर. मग त्याच्यामध्येच काय काय आहे, अक्रॉस आहे, अलाउंड आहे, अराउंड आहे, डाऊन आहे, इन टू आहे, ऑन टू आहे, आउट ऑफ आहे, ओव्हर आहे, थ्रू आहे आणि टूवर्ड आहे. द कार डोअर थ्रू द टर्न. आता हे सगळे जे प्रिपोजिशन आहेत ते आपल्याला काय काय सांगतात बघा. एक तर ठिकाणासाठी वापरलं जातं, एक वेळेसाठी वापरलं जातं, एक दिशा दर्शवण्यासाठी काय केलं जातं, तर प्रिपोजिशन वापरलं जातं. आता एखाद्या ठिकाणी पोहोचायची, तू त्या ठिकाणी कसा आहे, तू एका ठिकाणी पोहोचणार आहे, तर ते ठिकाण कुठे आहे, कोणाच्या मध्ये आहे किंवा कुठे आहे हे दाखवण्यासाठी आपण काय वापरतो, प्लेस. माझा टाइम किती जाणार आहे, टाइम मला किती आहे, टाइम आहे. त्याचं डायरेक्शन कुठल्या साईडला आहे, तो कुठं मोडतो, डायरेक्शन. हे सगळे जे प्रिपोजिशन आहेत ते सगळे कॉमनली वापरले
कॉमन प्रिपोजिशन आहेत. त्याच्यावरची काही उदाहरणं बघूया आपण. आय मीट हर इन द पार्क. बघा, इन काढते आय मीट हर द पार्क. आता मला कोणाला तरी काय करायचंय, भेटायचंय. काय करायचंय, भेटायचंय. शी आय मीट हर द पार्क. द पार्कला काय कळतंय, काहीच नाही कळतंय. आय मीट एवढंच कळतंय. हर द पार्क. आय मीट मी भेटणार आहे तिला. कुठे, द पार्क. पार्क मध्ये कुठे, आत, बाहेर, बाजूला का कुठे, तर इन. मला वाक्य पूर्ण करायचं ना व्यवस्थित. आय मीट हर इन द पार्क. इन द पार्क. द स्पॅरो इज सिटिंग ऑन द वॉल. स्पॅरो काय करते रे, मला सांगा. सिटिंग आहे म्हणजे बसली आहे. बरोबर, बसली, पण कुठे बसली आहे नाही माहिती. जेव्हा मी तिथं ऑन वापरेल, ऑन म्हणजे मगाशीच बघितलं आपण वर. बरोबर, ऑन म्हणजे मगाशीच बघितलं आपण वर. स्पॅरो इज सिटिंग ऑन द वॉल म्हणजे भिंती वर काय बसली, तर स्पॅरो बसली. भिंती वर कोण बसलंय, तर स्पॅरो बसली. द स्पॅरो इज सिटिंग ऑन द वॉल. भिंती वर बसली, पण कोण बसली, स्पॅरो बसली. द नोट इज अंडर द मॅट. आता नोट आहे, द नोट इज द मॅट. काय कळतंय, काहीच नाही. अंडर आहे म्हणजे च्या आत आहे. मॅटच्या आत काय आहे, नोट आहे. मॅटच्या आतमध्ये काय आहे, तर नोट आहे. अंडर. अंडर मॅटच्या आतमध्ये काय आहे, नोट. द बास्केट इज प्लेस ओव्हर द बेड. ओव्हर झालंय. शी सीट beside her in a class. Her beside. तिच्या बिसाइडला बसली, मी बसली तिच्या बिसाइडला, मी बसली. She secret rest between both of us. दोघांच्या मध्ये. Ali parked the car behind the office. आलीने पार्क तर आणली, पण कुठे केली त्याने पार्क, बिहाइंड द ऑफिस. ऑफिसच्या बिहाइंड काय केली त्यांनी, कार काय केली, पार्क केलेली आहे. द किड्स आर प्लेइंग इन फ्रंट ऑफ देअर स्कूल. बघा, इन फ्रंट ऑफ. द किड्स आर प्लेइंग. लहान मुलं काय करतात रे, खेळतात. कुठे खेळतात, इन फ्रंट ऑफ देअर स्कूल. त्यांच्या शाळेच्या इथे. इन फ्रंट ऑफ. There are cafe near my university. There are cafe. My university चालेल का, there are a cafe my university. वाक्य पूर्ण होत आहे का, प्रिपोजिशन होत आहे का, तर नाही होत. There's a cafe near my university. Near. Near म्हणजे माझ्या, कॅफे माझ्या युनिव्हर्सिटीच्या काय आहे, जवळ आहे. तर एखाद्याला आपण म्हणलं की कॅफे माझ्या युनिव्हर्सिटीच्या जवळ आहे. आता एखाद्याला म्हणलं की बाबा माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये येऊन देत नाहीत कुणाला युनिव्हर्सिटीमध्ये, ओके, तर म्हणलं की चला आपण बाहेर भेटूया. कुठे भेटायचं, तर माझ्या युनिव्हर्सिटीच्या जवळच काय आहे, नियर आहे, कॅफे. आपण कुठे भेटूया, कॅफेमध्ये भेटूया. द फील्स कम्फर्टेबल अमंग हर फ्रेंड. अमंग कम्फर्टेबल आहे ना ती, कुणा बरोबर कम्फर्टेबल, अमंग आहे, हर फ्रेंड म्हणजे सगळ्यात जास्त कम्फर्टेबल तिला. ही फील्स कम्फर्टेबल अमंग हर फ्रेंड म्हणजे ती तिच्या मैत्रिणीबरोबर असताना तिला कसं वाटतं, खूप छान वाटतं, बरं वाटतं, मोकळं असल्यासारखं वाटतं. पुट द स्टिक नोट इनसाइड द बुक रॅक. बघा, पुट द स्टिक नोट, स्टिकी नोट इनसाइड द बुक रॅक. द बुक रॅक. द बुक रॅक. They started running toward the university. Towards. They started running toward the university. The university. I would love to have coffee with
chocolate cake. With chocolate cake. With chocolate cake. I would love to have coffee. मला कॉफी पाहिजे पण कशा बरोबर? विथ चॉकलेट केक. विथ च्या बरोबर, कॉफी बरोबरच मला काय पाहिजे? विथ चॉकलेट केक. हे काय आहेत रे? प्रिपोजिशन आहेत. काय आहेत? काय आहेत? प्रिपोजिशन आहेत. काय ते प्रिपोजिशन आहेत. ह्यांना काय म्हणतात आपण? प्रिपोजिशन असे म्हणतात. नाउन अँड प्रोनाउन. नाउन अँड प्रोनाउन. काय? नाउन अँड प्रोनाउन. काय म्हणतो आपण? नाउन अँड प्रोनाउन. याच्यामध्ये काय वापरलं जातं? आपण प्रिपोजिशन वापरतो. बरोबर का नाही? नाउन अँड प्रोनाउन बिटवीन. बरोबर, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. नाउन अँड प्रोनाउनच्या मध्ये काय वापरलं जातं? तर प्रिपोजिशन वापरलं जातं. बरोबर, मी हे तुम्हाला आता सांगितलं. आता प्रिपोजिशन जेव्हा वापरतो तेव्हा ते प्रिपोजिशन आपल्याला काय सांगतं? तर वर्ड इज दॅट शो द रिलेशन. आता इथंच परत एकदा बघू. रिलेशन बिटवीन नाउन, प्रोनाउन अँड समथिंग. बघा, नाउन अँड प्रोनाउन मध्ये जे काय रिलेशन आहे ते कोण दाखवतं आपल्याला? तर प्रिपोजिशन दाखवत असतं. म्हणजे काय? जो वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दर्शवण्यासाठी वापरला जातो. आता वाक्यातील संबंध दर्शवण्याचा, मी गाडी पार्क केली, बिहाइंड साईडला मी काय केली? गाडी पार्क केली. किंवा मी दोघांच्या मध्ये उभा आहे. जर एखाद्याने तुम्हाला फोन केला आणि तो तुमच्या ओळखीचा नसेल, त्याला तुम्हाला भेटायचे, खूप दिवस झाला आपली फोनवर वगैरे ओळख आहे, मग तुम्ही त्याला दर्शवताना मी ह्या कलरचा ड्रेस घातलाय, मी ह्या ठिकाणी उभा आहे. बरोबर, किंवा मी ह्या नियरच्या कॉफी शॉप मध्ये आहे, हे कॅफेचं नाव हे आहे. बरोबर, म्हणजे आपण प्लेस पण टाकतो, ठिकाण पण टाकतो, डायरेक्शन पण टाकतो. बरोबर, हे सगळं म्हणजेच काय असतं? प्रिपोजिशन असतं. दोन मित्रांच्या मध्ये तू बसलायस, स्कूलमध्ये बसतो तर दोन मित्रांच्या मध्ये बसलायस. बरोबर, बेंचवर दोघं असतात, तिघं असतात, किंवा लाईनी असतात तर लाईनी. मी राज आणि रामच्या मध्ये बसलोय म्हणून आपण काय वापरतो? बिटवीन वापरतो. दोघांच्या मध्ये. बिहाइंड बसलोय, बरोबर, बॅक साईडला बसलोय, अंडर बसलोय, कुठं बसलोय, आपण हे सांगण्यासाठीच काय वापरतो? तर प्रिपोजिशन आपण वापरत असतो. आता बघा, मी राजच्या बिहाइंड बसलोय, बॅक साईडला बसलोय, मी राजच्या बिहाइंड म्हणते. मी राज आणि रामच्या मध्ये बसलीये, बिटवीन. मी राधा आणि सीताच्या मध्ये बसलीये, बिटवीन. मी टेबलावर आहे, ऑन. मी अंडर, मी टेबलाच्या आत बसलीये, अंडर. मी टेबला जवळ आहे, जवळ आहे, कुठे येईल मग? जवळ आहे, इन फ्रंट ऑफ. मी टेबलाच्या जवळ बसलेली आहे. किंवा मी आता टेबलाच्या आत तर बसू शकत नाही, मी बॉक्सच्या आतमध्ये बसलेली आहे, इन. हे सगळे काय तरी प्रिपोजिशन आहे जे आपण सहजपणे वापरला जातो. आपल्या पुस्तकामध्ये पण हे प्रिपोजिशन सहज असतात. विथ असतात, आर असतात, इन असतं, फ्रॉम असतं, ऍट असतं, फ्रॉम ए, विथ ए, टू ए, आफ्टर ए, अक्रॉस ए, अमंग ए, बिफोर ए, बिसाइड ए, ड्युरिंग ए, फ्रॉम ए, इनसाइड ए, नियर ए. हे सगळेच काय आहेत रे बाळांनो? प्रिपोजिशन. म्हणजे मी ह्याच्यात जवळ आहे, मी नियर बसलोय. बरोबर, मी कीबोर्डच्या नियर आहे म्हणजे मी कीबोर्ड पासून जवळ आहे. बरोबर, हा जो फळा आहे, आपण फळा म्हणूया, ह्याच्या मी काय आहे? जवळ आहे, नियर. मी ह्याच्या खाली आहे, बिलो. बरोबर, मी ह्याच्या जवळ आहे, नियर. मी ह्याच्या खाली जाते, बिलो. बरोबर, वर आहे, ह्याच्या वर मी पेन ठेवलाय, ओके, वर. आफ्टर, ह्याच्या नंतर मी काय करणार आहे? आफ्टर. आता अपोजिट, ह्याच्या विरुद्ध काय आहे? मला माहित नाही. ऑन आहे, वर आहे, ह्याच्या वर माझं ट्यूबलाइट आहे किंवा फॅन आहे वर.
बरोबर. ह्याच्या वर बरोबर काय आहे, फॅन आहे. ओव्हर आहे. हे सगळे काय तरी बाळांनो प्रिपोजिशन आहेत. काय आहेत की जे आपण टाइम साठी वापरतो, प्लेस साठी वापरतो, डायरेक्शन साठी वापरतो. ह्याला सगळ्याला काय म्हणतात, तर प्रिपोजिशन असे म्हणतात. आता इथं बिहाइंड आहे, बिटवीन आहे, बिसाइड आहे, ओव्हर आहे, अंडर आहे, हे सगळेच काय आहेत, तर प्रिपोजिशन आहेत. ह्या सगळ्यांनाच काय म्हणतात. एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे की त्याच्यामुळे मला पोह्याबरोबर चहा पण लागतो, म्हणजे विथ. मी पोहे खाल्ले की मला काय लागतो, चहा लागतो, बरोबर. किंवा मी बिस्किट खाल्लं तर मला काय लागतं, त्याच्या जोडीला पाणी लागतं, कॉफी लागत नाही, बरोबर. हे सगळे काय आहेत, विथ, म्हणजे चहा बरोबर लागणाऱ्या गोष्टी आहेत. मला कॉफी विथ चॉकलेट केक पाहिजे, म्हणजे मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे. असं हट्ट कोण करतात रे, लहान मुलं करतात शक्यतो, आहे का नाही, म्हणजे तुमच्यासारखी मुलं. मग हे सगळंच काय आहे, तर हे सगळं काय आहे, प्रिपोजिशन आहे. काय आहे, प्रिपोजिशन आहे.